तर आपण आज कोलम आणलेले आहेत. आपण कोलमापासूनच अजून एक रेसिपी बनवणार आहे. काल आपण कोलमाचे वडे बघितलेले, आज आपण घाटलेला कोलम ही रेसिपी बघणार आहे. तर आपण पुढे बघूया कसे बनवायचे ते. आणि हा कोलम समुद्राचा पण मिळतो, खाडीचा मिळतो, आग्राचा मिळतो. तर आपण हा आणला आहे ह्याच्यातला खाडीमधला जो कोलम असतो त्याची चव उत्कृष्ट असते. तर आपण खाडीमधला कोलम आणलेला आहे. तर आता आपण त्याची रेसिपी बघूया. आपण पहिले ना हा कोलम साफ करून घेऊया, स्वच्छ करून घेऊया. यात जी काय घाण वगैरे असेल, काठी वगैरे, छोटा कचरा असेल तो काढूया. मी रोहिणी भोईर झणझणीत रेसिपी चॅनल तुमचं स्वागत करते. आज आपण बनवतोय घाटलेला कोलम. याला फक्त वडे नाही बनवायचे, तर आपण असं घाटून करतो ना तसा परतून करायचा आहे फक्त, म्हणून याला घाटलेले कोलम म्हणतात. मग काय काय टाकायचं ते दाखव. हां, आता आपण तेल टाकतोय. तेलात कांदा टाकून घेतला. किती कांदे? 2 छोटे कांदे कापून घेतले. आता आपण मिरची टाकतोय. मिरची 2-3 मिरच्या घेतल्या. कांदा चांगला परतून घ्यायचा. नरम पडला ना कांदा, मग पुढची रेसिपी चालू. काय टाकायचं काय. अर्धा चमचा हळद, 2 चमचे आगरी मसाला, 1.5 चमचा काश्मीरी मिरची पावडर, 3 चमचे आगरी मसाला, 1 चमचा मी अजून टाकला. आता आपण शेंगा टाकतोय. शेंगाणा पहिले शिजू दे, मग आपण त्याच्यामध्ये वांग टाकूया. थोडंसं पाणी टाकायचं, एकदम थोडं शिजायसाठी. तर पाणी टाकायची गरज नाही आहे, पण काय आता आपण गॅसवर नाही ते करतोय ना. आता ह्याच्यात आपण वांग टाकून घेऊया. शेंग जरा शिजले तर आता वांग टाकलं आपण, कारण वांग शिजायला टाइम नाही लागत ना, म्हणून आपण वांग लेट टाकलं. आता आपली वांगी बघा छान सॉफ्ट झालेली आहेत. आता काय टाकायचं आहे? आता आपल्याला चिंच टाकायची आणि कोलम टाकायचं. चिंच टाकायची आणि कोलम टाकायचंय आणि मीठ. तर आता चिंच कोळून घेतले आपण. 3 टेबलस्पून आपण टाकलाय चिंचेचा कोळ. आता कोलम टाकलाय आपण. काय सुगंध येतो, मस्त छान सुगंध येतो. आता मीठ टाकूया आपण.